आईने शेवटी का सोडलं हे समजायला राहुलला खूप उशीर झाला. कारण लहानपणापासूनच त्याच्या मनात एकच गोष्ट बसवली गेली होती की त्याची आई त्याला आणि त्याच्या बाबांना सोडून पळून गेली होती. गावातले लोक, नातेवाईक सगळेच त्याला तेच सांगायचे, तुझी आई चांगली नव्हती. आणि राहुलही तेच मानायला लागला. तो जसा जसा मोठा झाला तसं तसं त्याच्या मनात आईबद्दल राग वाढत गेला. त्याने कधीच तिचा विचार प्रेमाने केला नाही. त्याच्यासाठी आई म्हणजे एक चूक होती जी त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. पण एक दिवस सगळं बदललं जेव्हा त्याच्या बाबांचा अचानक अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांनी राहुलचा हात धरून एक सत्य सांगितलं, जे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. बाबांनी सांगितलं की तुझी आई वाईट नव्हती, चूक माझी होती. राहुल काहीच समजू शकत नव्हता. त्याने विचारलं, मग आई गेली का? तेव्हा बाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की ते दारू प्यायचे, आईवर हात उचलायचे आणि एके दिवशी इतकं वाईट भांडण झालं की आई घर सोडून गेली. पण ती तुला घेऊन जायला तयार होती, पण मीच तिला थांबवलं आणि तुला तिच्यापासून दूर ठेवलं, कारण माझा अहंकार मोठा होता. हे ऐकून राहुल पूर्णपणे तुटून गेला. कारण इतकी वर्ष तो जिचा तिरस्कार करत होता तीच खरं तर बरोबर होती. बाबांच्या मृत्यूनंतर राहुलच्या मनात एकच गोष्ट होती, आईला शोधायचं. तो गावोगाव फिरला, लोकांना विचारलं, जुन्या ओळखी शोधल्या, पण आईचा काहीच पत्ता लागला नाही. दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस त्याला एक जुना पत्ता मिळाला, जिथे आई शेवटी दिसली होती. तो लगेच तिथे गेला. तिथे एक छोटस घर होतं आणि शेजाऱ्यांनी सांगितलं की हो, इथे एक बाई राहत होती. खूप शांत होती, नेहमी एकटीच असायची. राहुलचं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्याने विचारलं, ती कुठे आहे? तेव्हा शेजाऱ्याने शांतपणे उत्तर दिलं, ती आता नाहीये. काही महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. हे ऐकून राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्या घरात गेला. आत अजूनही आईच्या आठवणी होत्या. एक कोपऱ्यात त्याला एक छोटा बॉक्स दिसला. त्यात काही जुने फोटो आणि एक पत्र होतं. राहुलने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, राहुल, मला माहित आहे तू मला कधीच माफ करणार नाहीस, कारण तुला खरं कधीच कळणार नाही. पण मी तुला खूप प्रेम करते. रोज तुझी आठवण येते. मी तुला घेऊन जायचा प्रयत्न केला, पण परिस्थितीने मला थांबवलं. जर कधी तुला सत्य कळलं तर मला फक्त एवढंच हवं आहे की तू आनंदी राहा. हे वाचून राहुल जोरात रडायला लागला. कारण त्याने आयुष्यभर जिचा द्वेष केला तीच त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करत होती. त्याला आता समजलं की आईने त्याला सोडलं नव्हतं, परिस्थितीने त्यांना वेगळं केलं होतं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता ना आई होती, ना तिला आई म्हणण्याची संधी. आणि त्या दिवसापासून राहुल रोज स्वतःलाच एकच प्रश्न विचारत राहिला, आईने शेवटी का सोडलं? की मीच तिला समजून घेतलं नाही? राहुल त्या पत्राला छातीशी धरून बराच वेळ रडत बसला. कारण आता त्याच्याकडे फक्त आठवणी आणि पश्चाताप उरला होता. त्याने ठरवलं की आईचं आयुष्य कसं गेलं हे जाणून घ्यायचं आणि त्यासाठी तो त्या घराच्या शेजाऱ्यांशी बोलायला लागला. हळूहळू त्याला कळलं की आईने आयुष्यभर खूप संघर्ष केला. ती एकटी राहायची, छोट्या नोकऱ्या करून स्वतःचा उदरनिर्वाह करायची. पण प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवसाला ती एकच गोष्ट करायची, राहुलसाठी एक छोटस गिफ्ट विकत घ्यायची आणि ते एका बॉक्समध्ये ठेवायची. जणू तिला खात्री होती की एक दिवस राहुल नक्की येईल. हे ऐकून राहुलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याने तो बॉक्स उघडला आणि त्यात पाहिलं तर लहानपणापासून ते आजपर्यंत प्रत्येक वर्षासाठी गिफ्ट ठेवलेली होती. एक छोटी कार, शाळेची पेन, घड्याळ, शर्ट आणि शेवटी एक डायरी. राहुलने डायरी उघडली आणि प्रत्येक पानावर आईने त्याच्यासाठी काहीतरी लिहिलं होतं. आज तू 10 वर्षाचा झाला असशील
आज तुझा निकाल असेल, तू नक्की पास झाला असशील, आज तू मोठा झाला असशील, कदाचित मला आठवतही नसशील. हे वाचताना राहुलचं हृदय तुटत होतं. कारण ती त्याच्यासोबत नव्हती, पण तरीही प्रत्येक क्षण त्याच्यासोबतच जगत होती. अचानक त्याच्या लक्षात आलं की डायरीच्या शेवटच्या पानावर एक पत्ता आणि एक नाव लिहिलं होतं, शांता काकू. राहुल लगेच त्या पत्त्यावर गेला. तिथे एक वयस्कर बाई राहत होती. त्यांनी दरवाजा उघडताच राहुलने स्वतःची ओळख सांगितली आणि आईचं नाव घेतलं. ते ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी राहुलला आत बसवलं आणि सांगायला सुरुवात केली, तुझी आई खूप मजबूत होती, पण आतून तुटलेली होती. ती रोज तुझ्याबद्दल बोलायची. तिला फक्त एकच इच्छा होती की एक दिवस तू तिच्या समोर उभा राहशील आणि तिला आई म्हणशील. राहुल काही बोलू शकत नव्हता. शांता काकूंनी पुढे सांगितलं की तिच्या शेवटच्या दिवसातही ती तुझं नाव घेत होती आणि तिच्या हातात तोच फोटो होता जो तू लहानपणी काढला होता. हे ऐकून राहुल पूर्णपणे कोसळला. त्याला जाणवलं की तो आयुष्यभर चुकीच्या माणसावर राग करत राहिला आणि ज्याने त्याच्यावर खरं प्रेम केलं तिला कधीच समजून घेतलं नाही. त्या दिवशी राहुलने एक निर्णय घेतला. त्याने आईच्या आठवणी जपण्यासाठी त्या घराला सोडून न देता तिथेच राहायचं ठरवलं आणि तिच्या नावाने एक छोटस अनाथाश्रम सुरू केलं, जेणेकरून ज्या मुलांना आई नाही त्यांना तरी आईचं प्रेम मिळेल. दिवस गेले आणि हळूहळू त्या अनाथाश्रमात अनेक मुलं आली. राहुल त्यांच्यासोबत वेळ घालवू लागला आणि प्रत्येक वेळी जेव्हा एखादं मूल त्याला बाबा म्हणायचं तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा यायचा. आणि एक दिवस एका छोट्या मुलीने त्याचा हात धरून विचारलं, तुमची आई कुठे आहे? राहुल हसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ती इथेच आहे, प्रत्येक प्रेमात, प्रत्येक आठवणीत. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की जरी तो आईला परत आणू शकत नाही, पण तिचं प्रेम तो पुढे नक्की देऊ शकतो. आणि कदाचित हाच तिच्या आयुष्याचा खरा अर्थ होता. राहुलला वाटलं होतं की आता त्याच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपलं आहे, पण आयुष्य अजून एक वळण घेणार होतं. कारण एक दिवस अनाथाश्रमात एक नवीन महिला आली आणि तिने सांगितलं की तिला इथे काम करायचं आहे. तिचं नाव सुमन होतं. तिच्या डोळ्यात काहीतरी वेदना होती जी राहुलला लगेच जाणवली. काही दिवसातच ती मुलांमध्ये मिसळली, पण ती राहुलकडे बघताना नेहमी काहीतरी लपवत असल्यासारखी वाटायची. एक दिवस राहुलने तिला विचारलं, तुम्ही इथे का आलात? ती थोडी थांबली आणि म्हणाली, काही नात्यांची चूक सुधारायला. हे ऐकून राहुल थोडा विचारात पडला, पण त्याने जास्त विचार केला नाही. वेळ जसा जसा गेला तसं तसं सुमन आणि राहुल मध्ये एक विश्वास तयार झाला. ती मुलांची खूप काळजी घ्यायची आणि प्रत्येक मुलाला आईसारखं प्रेम द्यायची. हे पाहून राहुलच्या मनात तिच्याबद्दल आदर वाढू लागला. पण एक दिवस अनाथाश्रमात एक वृद्ध माणूस आला आणि सुमनला पाहताच तो घाबरला आणि तिथून निघून जायला लागला. राहुलने त्याला थांबवलं आणि विचारलं, तुम्ही हिला ओळखता का? तो थोडा घाबरत म्हणाला, हीच ती बाई आहे जिने अनेक वर्षापूर्वी एका छोट्या मुलाला त्याच्या आईपासून वेगळं केलं होतं. हे ऐकून राहुलच्या अंगावर काटा आला. कारण त्याच्या मनात एकच प्रश्न आला, हीच का ती? त्याने लगेच सुमनकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? सुमनच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती शांतपणे म्हणाली, हो, मीच ती आहे. राहुलला काही क्षण काहीच सुचलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर सगळं भूतकाळ फिरू लागला. सुमन पुढे म्हणाली, त्या दिवशी तुझ्या बाबांनी मला पैसे दिले होते तुला तुझ्या आईपासून दूर ठेवण्यासाठी. मी गरीब होते आणि पैशासाठी मी ती चूक केली, पण त्यानंतर मला आयुष्यभर पश्चाताप झाला. मी अनेकदा तुझ्या आईला भेटायचा प्रयत्न केला, पण ती मला कधीच भेटली नाही. आणि शेवटी मी ठरवलं की माझ्या चुकीची शिक्षा
मी स्वतःला देणार आणि म्हणूनच मी इथे आले आहे. हे ऐकून राहुलच्या मनात राग, दुःख आणि वेदना सगळं एकत्र आलं. तो काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, तुमच्या एका चुकीमुळे माझं आणि माझ्या आईचं आयुष्य बदललं. सुमन रडत म्हणाली, मला माफ कर. मला माहित आहे मी त्या लायकीची नाही, पण मला एक संधी दे. माझ्या उरलेल्या आयुष्यात मी या मुलांसाठी काहीतरी चांगलं करू इच्छिते. राहुलने डोळे मिटले, कारण त्याच्या मनात एक मोठा संघर्ष चालू होता. एक बाजू म्हणत होती की तिला कधीच माफ करू नकोस, पण दुसरी बाजू आईचं प्रेम आठवत होती, जी नेहमी माफ करायला शिकवत होती. काही क्षणांनी राहुलने शांतपणे डोळे उघडले आणि म्हणाला, माफ करणं सोपं नाही, पण द्वेष ठेवून मी आईच्या शिकवणीला विसरणार नाही. तुम्ही इथे राहू शकता, पण एक अट आहे, या मुलांना कधीच एकटं वाटू देऊ नका. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले आणि त्या दिवसापासून ती पूर्ण मनाने त्या अनाथाश्रमासाठी काम करू लागली. हळूहळू राहुलच्या मनातला राग कमी होत गेला आणि त्याला जाणवलं की काही जखमा कधीच भरत नाहीत, पण त्यावर प्रेमाचं मलम लावता येतं. आणि एक संध्याकाळी तो अनाथाश्रमाच्या अंगणात बसला होता. मुलं खेळत होती, सुमन त्याच्यासोबत हसत होती आणि आकाशाकडे पाहत राहुल हलक्या आवाजात म्हणाला, आई, मी तुला उशिरा समजलो, पण आता तुझं प्रेम पुढे चालू ठेवतोय. आणि त्या क्षणी त्याच्या मनातली रिकामी जागा थोडीफार भरल्यासारखी वाटली. आणि कदाचित हाच त्या कथेचा खरा शेवट नव्हता, तर एक नवीन सुरुवात होती. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या